हिंगनघाट शहर में फिर एक बार आपकी सेवा में लेकर आया है फैशन पॉइंट एनेक्स। नए शोरूम में नई वैरायटी, नए कलेक्शन के साथ दिवाली मनाइए। बेहतरीन ब्रांडेड कपड़ों का खजाना फैशन पॉइंट एनेक्स, जामा मस्जिद के पास, हिंगनघाट। भाजपा द्वारा वर्धा के गांधी पुतले के पास महाविकास आघाड़ी को जगाने के लिए भव्य किसान आंदोलन का आयोजन किया गया। इस आंदोलन में प्रमुख मांगे वर्धा जिले में नापिक खेती फसल को 50% के अंदर करना चाहिए। सोयाबीन के बंजर नुकसान की तुरंत भरपाई की जानी चाहिए। कॉटन बॉन्ड लार्वा और बॉन्ड रोड क्षति को तुरंत मुआवजा दिया जाना चाहिए। किसानों और आम नागरिकों की बिजली के बिल माफ किए जाए। इन प्रमुख मांगों को लेकर एक भव्य किसान आंदोलन किया गया, जिसमें जिले के खासदार रामदास जी तड़स, हिंगनघाट तहसील के आमदार समीर भाऊ कुनावार, वर्धा आमदार डॉक्टर पंकज भाऊ भोयर, आमदार दादा राव जी केचे, जिला परिषद अध्यक्ष श्रीमती सारिका ताई घुगरे आदि सभी जिला परिषद सदस्य और वर्धा जिले के पंचायत समिति सदस्य और साथ ही कई किसान विरोध प्रदर्शन में उपस्थित थे। वर्धा ब्यूरो रिपोर्ट अब्दुल कदीर बख्श। भारतीय जनता पार्टीचे सर्वच आमदार विधान भवनाच्या पायऱ्यावर बसलोत। 50,000 हेक्टरी सोयाबीनला मदत द्यावी ही भूमिका शासनापुढे शासन जागा व्हावं या उद्देशानं या शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे या भूमिकेतूनच शेतकऱ्यांची भूमिका भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदारांनी मांडली। परंतु हे नाकर्ते सरकार, या सरकारनं आजपर्यंत सुद्धा शेतकऱ्यांना मदत दिली नाही। एवढंच नव्हे तर आज कापसावर सुद्धा बोंडअळीचं महासंकट आलं। शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे। बोंडअळीनं 100% कापसाचं पीक सुद्धा त्यांचं उद्ध्वस्त झालं। म्हणून आमची मागणी आहे की हेक्टरी 50,000 रुपयाची मदत बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना दिली पाहिजे। पूर्व विदर्भ आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे। या ठिकाणी 80 ते 90% सोयाबीन शेतकऱ्यांचं पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि आता लक्षात आलं की कापूस सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। पूर्णपणे बोंडाची बोंडसड झाली आणि उरलेले त्यामध्ये बोंडही आलेली आहे। त्यामुळे कापूसही होणार नाही आणि सोयाबीन सुद्धा झालेलं नाही। आणि या सरकारला आम्ही अनेक पत्र पाठवले, मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत कुठली दखल घेतली नाही। दिवाळीपूर्वी मदत करतो म्हणून सांगितलं, अजून मदत दिली नाही। याचा अर्थ असा दिसतोय का शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या सरकारची भूमिका आहे की तुझं संकट तुझी जबाबदारी, अशी मला चित्र दिसत आहे। आज शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे, तात्काळ मदत दिली पाहिजे। त्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे या ठिकाणी धरणे आंदोलन केलं। जर आम्हाला मदत मिळाली नाही, याच्या पुढे तर लाखो शेतकरी येऊन आंदोलन करतील, असं या सरकारला आमचा चेतावणी आहे। ताबडतोब शेतकऱ्यांना मदत सरकारने केली पाहिजे, एवढी आमची म्हणणं आहे। दुष्काळी परिस्थितीला समोर जात आहे। सोयाबीनचं पीक हातून गेलं, 90% सोयाबीनचं पीक हातून गेलं, कपाशीचं पीक गेलं। शासनानं मदत करतून मदत केली नाही आणि जवळजवळ मी स्वतः वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून, वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून 70 पत्र या एका वर्षात लिहिले, पण एकाही पत्राचं उत्तर आलं नाही। म्हणजे जवळजवळ पंतप्रधान उत्तर पाठवते, पण या मुख्यमंत्र्याला एखाद्या खासदाराच्या पत्राचं उत्तर पाठवणं सुद्धा वेळ नाही आहे। असा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला आहे आणि या ठिकाणी झालेल्या नुकसानीला भरपाई द्यावी म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व महामंत्री या ठिकाणी 1 दिवसाच्या उपोषणाला बसला आहे। अपने आसपास की हर छोटी बड़ी खबर को जानने के लिए RGHT न्यूज को सब्सक्राइब करें, लाइक करें और बेल आइकन जरूर दबाएं। देखते रहिए।